धन्यवाद सर. आता तुम्ही झेडपीच्या शाळेतून रोल मॉडेल बनून आमच्या समोर उभे आहात. तर आत्ताच्या काळामध्ये CBSE ICSE किंवा हे इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंट हा जो पॅटर्न आहे आणि प्रादेशिक भाषांमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत, सर्वात जास्त यशाचा टक्का पाहिला तर प्रादेशिक भाषांचा आहे. मग इथून पुढे तर आता इंग्लिशचं सार्वत्रिकरण होत असताना तुम्हाला काय वाटतं, हे विद्यार्थी पुढे चमकतील, चमकतायत? तुमचं ॲनालिसिस काय आहे? आमच्या नागरिकांना आवर्जून ऐकायला आवडेल. मला वाटतं दोन गोष्टी आपण क्लिअरली बघितल्या पाहिजेत. लँग्वेज हा बॅरियर नसतो. लँग्वेज हे कम्युनिकेशनचं माध्यम आहे, संवाद साधण्याचं माध्यम आहे. आणि नॅचरल लँग्वेज कोणती असते आपली? जी मदर टंग असते, म्हणजे आपल्याला लहानपणापासून ऐकतो बोलतो ती म्हणजे मदर टंग. ती कोणती असू शकते. त्याच्यामुळे लर्निंग त्याच्यामधून जास्त होऊ शकते, कारण नॅचरली त्याच्यातून जास्त होते, कारण सर्वसाधारणपणे अंडरस्टँडिंग त्याच्यातून वाढत असते. याचा अर्थ इंग्लिश वाईट आहे का? नाही आहे. कारण इंग्लिश ही एक लिंग्वा फ्रँका ज्याला म्हणतो, की एक जागतिक स्तरावरती एक अशी भाषा आहे की ज्याच्यामध्ये अक्रॉस द कंट्री एक मीडिया ऑफ कम्युनिकेशन जर म्हटलं तर इंग्लिश लँग्वेज म्हणून ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम सेंचुरीच्या म्हणून पुढे आलेली आहे. ज्याला बोली भाषा जी म्हणू आपण आपल्या याच्यामध्ये लँग्वेज, ते बोलण्याची भाषा एक आहे. दुसरं एक प्रोफेशनल याच्यामध्ये असतं की आपल्याला ती व्यवहाराची भाषा झाली पाहिजे. तर इंग्लिश व्यवहाराची पण भाषा झालेली आहे, बोलण्याची पण झालेली, इंटेलेक्च्युअल पण झालेली. मराठी भाषा ही बोली भाषा आहे, पण व्यवहार भाषा झालेली आहे का? झालेली असेल तर कितीपर्यंत पोहोचलेली आहे? जगामधलं सर्वात चांगलं नॉलेज हे मराठी भाषा किंवा मराठी पुस्तकामध्ये आहे का? का ते ट्रान्सलेट करून आपल्याला घ्यावं लागतं? तर लँग्वेज हे काही लिमिटेशन नाही आहे. तुम्ही कोणत्याही लँग्वेजमधून सक्सेस होऊ शकता. ते इंग्लिशमधून होऊ शकता, मराठीमध्ये होऊ शकता, किंवा आणखी कोणतीही लँग्वेज आहे त्याच्यामध्ये होऊ शकता. मुळामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन करता येतं का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ते रिटनच्या स्वरूपात असेल किंवा बोलण्याच्या स्वरूपात असेल. ज्यावेळेस तुम्हाला एखादी परीक्षा द्यायची आहे, रिटन परीक्षा आहे असं म्हटलं, तर रायटिंगमध्ये तुमचं कम्युनिकेशन योग्य आहे का? म्हणजे तुम्ही जे लिहिताय, तुम्हाला जे म्हणायचं आहे ते तुमच्या लिहिण्यातून समोरच्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचतंय का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून लँग्वेज हे फक्त मीन्स ऑफ कम्युनिकेशन बघा. त्याला रिजनलिझम, चेव्हिनिझम, नॅशनलिझम हा कोणत्या अँगलमध्ये त्याच्याकडून बघू नका. त्याला दुय्यम दर्जा किंवा प्रथम दर्जा असंही बघू नका. त्याला मीन्स ऑफ कम्युनिकेशन बघा. आणि ते जर तुम्ही बघितलं तर मग लर्निंग आणि टीचिंग ह्या दोन्ही गोष्टी होतील, कम्युनिकेशन होईल. आणि सर्वात जास्त प्रॉब्लेम मिसकम्युनिकेशन होतात. ते लँग्वेजमुळे होत नाही. ते कोणत्याही लँग्वेजमध्ये मिसकम्युनिकेशन